नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा 2026 आणि या परीक्षेची आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहतो आहे. महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात प्रश्न तिसरा आपला बाकी होता. यामध्ये कोणते प्रश्न विचारले जातील त्याच्या IMP क्वेश्चन पाहून घेऊयात. पहिला आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये व व्याप्ती स्पष्ट करा. दोघांपैकी काहीतरी एक प्रश्न येतो, दोन्ही येणार नाहीत पण अभ्यासावे लागतील आपल्याला. अगदी तसंच सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आणि व्याप्ती हेही मुद्दे महत्त्वाचे आहेत. दोघांच्याही व्याप्ती आणि वैशिष्ट्यापैकी कुठला तरी एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा, हे दुसऱ्या प्रकरणातले प्रश्न आहेत. त्यानंतर याच्यातच सीमांत व एकूण उपयोगितेचा संबंध स्पष्ट करा, हाही प्रश्न 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणात मागणीचे प्रकार स्पष्ट करा, मागणीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. हे 2 महत्त्वाचे प्रश्न प्रकरण 3मध्ये आहेत. त्यानंतर आणखी लवचिकतेचं व 3B जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती, पुरवठा निर्धारित करणारे किंवा पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक, बाजाराच्या प्रकरणांमध्ये मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये, अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर काळानुसार बाजाराचे प्रकार, तसेच लवचिकता निर्धारित करणारा घटक हा एक महत्त्वाचा लवचिकतेच्या प्रकरणातला प्रश्न आहे. निर्देशांकाच्या प्रकरणात निर्देशांकाचं महत्त्व, मर्यादा, निर्देशांकाचे प्रकार. त्यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण पाहिलं आपण तर त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह विचारला गेला आहे बऱ्याच वेळेला. करेत्तर उत्पन्न, कर उत्पन्न याचे स्रोत विचारले जात आहेत. मध्यवर्ती बँकेची कार्य, तशीच व्यापारी बँकेची कार्य आहेत, तेही महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आहेत नाणे बाजाराची भूमिका, समस्या, उपाय, हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यापैकी कुठला तरी एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो नाणे बाजाराच्या संदर्भात. अगदी तसाच भांडवल बाजार देखील आहे, त्याची भूमिका, समस्या आणि उपाय यापैकी एक प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर शेवटचं प्रकरण जर आपलं पाहिलं तर त्यामध्ये अंदाजपत्रकाचे प्रकार आणि विदेश व्यापाराची भूमिका हे महत्त्वाचे IMP क्वेश्चन आहेत जे विचारले जाऊ शकतात. 4 गुणांचे 3 प्रश्न आपल्याला सोडायचे, 12 मार्काचा प्रश्न आहे, त्यामध्ये ह्या प्रश्नांचं महत्त्व आहे. आता याच्या व्यतिरिक्त जरी प्रश्न विचारला तरी तो आपला कुठंतरी दीर्घोत्तरीमध्ये प्रश्न झालेला असेल, संबंधामध्ये झालेला असेल, त्यामुळे सेम तोच प्रश्न इकडे लिहून टाकला तरी तुमचं उत्तर येऊन जाणार आहेत. त्यामुळे रिपीट तेच क्वेश्चन मी इकडे घेतलेले नाहीत, ते प्रश्न आपण ड्रॉप केले. या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करून घ्या. जेव्हापासून आपण प्रश्न 6व्यापासूनच्या व्हिडिओ अपलोड करायला लागलो एक प्रश्नांचे, ते सगळे जर तुम्ही बरोबर अभ्यास करत आलेला असाल तर आज तुमचे फक्त एवढेच प्रश्न अभ्यासाचे बाकी असतील, हेही प्रश्न आज होऊन जातील. आता एक शेवटचा भाग राहतो तो म्हणजे संकल्पनावरून, उदाहरणांवरून संकल्पना ओळखायची आणि स्पष्ट करायची. हा 2A मध्ये विचारला जाणार प्रश्न. फक्त एकच एवढा प्रश्न बाकी आहे. तोही प्रश्न आपण उद्या सकाळी तुम्हाला उत्तरांसह आपण देण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे फायनल आपलं हे विषय या ठिकाणी क्लिअर होईल. सकाळी उठल्यानंतर संकल्पनांचा प्रश्न पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.